जनतेने, आणि ह्या लोढा मंत्र्यांनी लोढा बिल्डरना सांगावं त्यांची पण नावं भारतीय करावी. तलाव संवर्धन योजना जी आहे ती आता रद्द करण्यात आली आहे एकनाथ शिंदेची, त्यामुळे भाजपने अजून एक धक्का एकनाथ शिंदेना दिलाय. त्यांची अजून एक आणि हा धक्का जर आपण बारकाईने पाहिलात, थोडं वाचून पाहिलं तर त्याच्यात हे स्पष्ट होतंय की गेल्या 4 वर्षात फंड मंजूर असून देखील प्रस्ताव हे पुढे गेले नाहीत. म्हणजे सरकार नुसतं फंड काढत होतं, पैसे काढत होतं, प्रस्ताव कुठे काही काम होत नव्हतं जमिनीवर, हे आता स्पष्ट झालं. पर्यावरण मंत्री होतात, मात्र आता जर आपण पर्यावरण पाहिलं तर मग गरमी प्रचंड वाढली आहे. ठिकठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम देखील सुरू आहे आणि तापमान वाढत चाललंय, पुढे काय. पण हा फटका आपल्याला पडत आहे. आपण पाहिलं असेल, मी गेले 4-5 वर्ष ह्याच्यावर प्रखरपणे लिहित आहे, बोलत आहे, सातत्याने दाद मागत आहे. आज देखील मी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार आहे. हेच काही महत्त्वाचे विषय आहेत. मराठीचा मुद्दा देखील आहे. काल आपण बघितलं की कशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली. 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे टॅक्सी चालक वाटतं की 15 ऑगस्ट नंतर हे असं पुन्हा. तुम्हाला खरोखर वाटतं का की मराठीच्या विषयावर हे सरकार ठाम राहील? ह्याच सरकारने मराठी रंगभूमीचं दालन जे होतं, जे उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील.